वसू वसू अगं काय करतेस? जरा हळू. अगं ही झाडं पण ओरडून ओरडून म्हणतील बास झाली माती. गप ग पिंकी जरा. आधीच माझं डोकं फिरलंय. खूप राग आलाय मला. कसं काय वागू शकतात ग असं ते? कसं काय मला त्या हॉटेलला भेटायला बोलवू शकतात? घाणेरडं हॉटेल होतं ते, तुम्ही तुला सांगू. पिंकी मला असं वाटलं होतं की मी ना माझ्या मनात त्यांच्याबद्दल जी इमेज झाली ना ती सगळी बाजूला ठेवून त्यांना भेटायला जात होते. पण नाही, विचार केला होता माणूस चांगला असेल, पण हा माणूसच झोल निघाला. काय सांगू मी आई बाबांना? सांग ना. वसू ते तूच बोलणार आहेस की माझंही ऐकून घेणार आहेस? तू काय बोलणार आहेस ना मला माहितीये, तरी पण बोल. त्या माणसाने तुला एकटं न सोडता तुझ्या मागे मागे चालत येऊन तुला घरापर्यंत सोडलं. तुला कोणी वाईट बोलू नये, तुझ्याकडे वाईट नजरेने बघू नये म्हणून त्याने पोलिसांवरती हात उचलला. त्याचे परिणाम काय होतील याचा सुद्धा विचार नाही केला त्यांनी. माझा नवरा जर इतका प्रोटेक्टिव्ह असता ना तर मी त्याच्या प्रेमात वेडी झाले असते. पण जरा विचार कर, तुझा नवरा झालेला नसतानाही एवढं सगळं करतो. नवरा नसताना असल्या तसल्या हॉटेलला बोलवतो ते दिसत नाही तुला? हो ग बाई, झाली असेल चूक. वसू बरं वसू, तू पण. मी पण म्हणजे आणखीन कोण? ते तू जाऊ दे ग. तू माझा ऐक ग. आकाश जिजूंची चूक नाहीये, चूक त्या बेबीची. बेबीने हॉटेल बुक केलं होतं ना. आणि बेबी काय प्रकरण आहे हे माझ्या लग्नात सगळ्यांनीच बघितलं. बेबीने चुकीचा पत्ता दिला, त्यात जिजूंची काय चूक आहे? हा पिंकी, एखाद्याने खून केला ना त्याची पण कारणं शोधायला गेली तर 100 कारणं मिळतात. आणि प्रेमामध्ये 100 गुन्हे पण माफ असतात. हे प्रेम नाहीये, लग्न आहे. पिंकी, माझं मन मला सांगतंय की हे प्रकरणच काहीतरी चुकीचं आहे. काय का पिंकी, तू कधी आलीस? हे काय काका, आता चालू. आणि आल्याला कामाला लागलीस पण? चालू दे तुम्हा दोघींचं काय ते चालू दे. आम्ही आहोत. चला शामराव. शामराव चला. काकांसोबत हा माणूस कोण आहे ग? पहिल्यांदाच बघते. माहित नाही ग, मी पण पहिल्यांदाच पाहिलं. वा, छान वाटला तुमची नर्सरी बघून. एकदम प्रसन्न वाटलं बघा. हो ना. म्हणजे तसं फुलांच्या झाडांच्या सहवासात राहिले ना एकदम प्रसन्न वाटतं. आपल्या नर्सरीत जवळपास 3-3.5 हजार रोप आहेत. तसं बघायला गेलं ना तर जवळजवळ सगळ्या प्रकारची फुलं आपल्या नर्सरीत आहेत. बसा. म्हणजे जर मार्केटमध्ये एखाद्या पार्टीला फुलांची गरज लागली तर ते सहसा आपल्याकडेच येतात. पण मग एवढ्या सगळ्या झाडांची देखभाल करायला खर्चही फार येत असेल नाही का? खर्च तर येतोच, पण त्याही पेक्षा जास्त ही झाडं आम्हाला देतात. म्हणजे बघा, महिन्याला साधारण लाखभर उत्पन्न तर येतं. आणि काही समारंभाचे सीझन असतील ना तर मग काही विचारूच नका. पण एक मात्र आहे, या नर्सरीची देखभाल करायला खूप मेहनत घ्यावी लागते. गेली 8 वर्ष मी, माझी बायको आणि माझी मुलगी वसू आम्ही या नर्सरीसाठी खूप मेहनत घेतोय. आणि त्या बदल्यात या नर्सरीने आम्हाला आपल्या मुलासारखं सांभाळलं. शोधूया नव्या खुणा, कर्तव्य आहे पुन्हा. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.